नमस्कार मित्रांनो, आपण लास्ट टाइम सेकंड युनिट बघितला होता. आपण फर्स्ट युनिटमध्ये फायनान्शियल इव्हॅल्युएशन पॅरामीटर बघितले होते. सेकंड युनिटमध्ये नॉन फायनान्शियल इव्हॅल्युएशन पॅरामीटर बघितले होते. आता थर्ड युनिटमध्ये आपण काय बघणार आहे? कॅपिटल बजेटिंग बघणार आहे. त्याचे टेक्निक्स कोणकोणते आहेत? टूल्स काय आहेत? प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन करण्यासाठी कुठले-कुठले पॅरामीटर्स असतात? आणि कॅपिटल बजेटिंगची प्रोसेस काय? हे सर्व बघणार आहे. तर काय आहे सर्वात पहिल्यांदा कॅपिटल बजेटिंग टाइप्स, प्रोसेस, टेक्निक आणि कॅपिटल एक्सपेंडिचर कंट्रोल, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर प्रोजेक्ट. हे आपण 3 गोष्टी ह्या पर्टिक्युलर युनिटमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट करा. जेणेकरून आपण व्हिडिओ जे काही इम्प्रूव्हमेंट असतील तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुधारणा करू त्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं कॅपिटल बजेटिंग कशाला म्हणतात? कॅपिटल बजेटिंग कशासाठी असते? सगळ्यात सिंपल गोष्ट आहे. कॅपिटल बजेट म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला बिल्ड करायचं आहे, तर त्यामध्ये कॅपिटल लागतं. कॅपिटल 2 टाईपचे असतात, शॉर्ट टर्म कॅपिटल आणि लाँग टर्म कॅपिटल. तर मोस्टली कॅपिटल हे लाँग टर्मसाठी असोसिएट केलं जातं. म्हणजे त्यामध्ये फिक्स्ड ॲसेट आले, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी हे जे इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला लागतं, त्यालाच आपण कॅपिटल बजेटिंग म्हणतो. तर काय याचे डेफिनेशन? कॅपिटल बजेटिंग इज द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग, सिलेक्टिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स or expenditure that involve significant capital outlay in the view of earning money. It involves analyzing, determining the feasibility, profitability, and risk associated with the potential investment in assets such as property, plant, equipment, technology and infrastructure. म्हणजे हे जे काही गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, जे की लॉंग टर्मसाठी असते आणि त्यालाच आपण कॅपिटल बजेटिंग असे म्हणतो. तर कॅपिटल बजेटिंगची काय गरज आहे आपल्याला? एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला का गरज लागते कॅपिटल बजेटिंग? समजा तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे तुमची, तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री इज द कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री. तर त्यामध्ये कॅपिटल टाकल्याशिवाय तुमचं प्रोडक्टच मॅन्युफॅक्चरिंग नाही होणार. त्यामुळे आपल्याला कॅपिटल लागतंच म्हणजे लागतंच. तर काय याचं बघूया आपण. अलोकेशन ऑफ स्केअर्स रिसोर्सेस म्हणजे जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत, रेअर रिसोर्सेस आहेत, त्याला एकदम राईट वेने अलोकेट करण्यासाठी आपल्याला कॅपिटल बजेटिंगची गरज लागते. नेक्स्ट आहे लॉंग टर्म प्लॅनिंग करायची, आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कॅपिटल व्यवस्थित अलोकेट करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे आपलं रिस्क मॅनेजमेंट. काय एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन सोबत काय रिस्क असू शकते? समजा फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे तुमची, तर त्यामध्ये काय आता जास्तीत जास्त ऑटोमेशन येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते, मशीन लर्निंग येतंय, रोबोट येत आहेत तुमचे. त्यामुळं ह्युमनला जे रिस्क आहेत ते पण आयडेंटिफाय करणे, त्यालाच आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणतो. नेक्स्ट आहे इन्हान्समेंट ऑफ शेअर होल्डर व्हॅल्यू. शेअर होल्डरची मॅक्सिमम व्हॅल्यू कसं वाढवू शकतो त्याचे पण, त्यासाठी आपल्याला कॅपिटल बजेटिंग गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट करताय, तर त्या कॅपिटलमुळे आपल्याला किती रिटर्न भेटणार आहे जेणेकरून आपले शेअर होल्डर्स त्यावर खुश होतील, त्यासाठी पण गरजेचं आहे. ऑप्टिमायझेशन ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे व्यवस्थितरित्या ऑप्टिमाइज करणे, कॉस्ट कटिंग करणे आणि जिथं कॉस्ट लागणार आहे तिथंच राईट वेने अलोकेट करणे. नेक्स्ट आहे रिसोर्स अलोकेशन अक्रॉस डिव्हिजन्स अँड बिझनेस युनिट्स आणि कंप्लायन्स आणि अकाउंटेबिलिटीसाठी पण आपल्याला कॅपिटल बजेटिंग लागते. तर व्हेअर इज द यूज ऑफ दिस कॅपिटल बजेटिंग टेक्निक? तर कुठं-कुठं यूज करतो आपण कॅपिटल बजेटिंग? कुठं-कुठं लागतं? तर सगळ्यात पहिलं आपल्याला एखादं प्रोजेक्ट आहे तुमचं, एक्सपांड करायचे तुम्हाला प्रोजेक्ट. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तुमचं, समजा फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये आहे. तर पुण्यामधून तुम्हाला अजून एक युनिट बनवायचे, हैदराबादला बनवायचे, बेंगलोरला बनवायचे, चेन्नईला बनवायचे. तर त्यासाठी आपल्याला एक्सपांड करण्यासाठी आणखी कॅपिटल लागतं. त्यालाच आपण म्हणतो कॅपिटल बजेटिंग इन्व्हेस्टमेंट आणि तिथं यूज करतो आपण. नेक्स्ट आहे डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट. समजा तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये आहे, तुम्ही फक्त बाहेर करून प्रोजेक्ट घेता किंवा बाहेर कंपनीकडनं तुम्ही रॉ मटेरियल घेता, तुमचे स्वतःचे एक असेंब्ली लाईन बनवता आणि त्यामध्ये असेंबल करता. तेच तुम्हाला समजा टेक्नॉलॉजी बनवायची, इंटिरियर कारचं जे आहे त्यामध्ये वेगवेगळे टेक्नॉलॉजी आलेत. ADAS आले स्वतः, म्हणजे ऑटो ड्रायव्हिंग, ऑटो पायलट, पुन्हा भरपूर टेक्नॉलॉजी, एअरबॅग टेक्नॉलॉजी आहे तुमचे, लाईट थ्रोची टेक्नॉलॉजी आहे. ह्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करणे, एक्सपांड करणे, त्याचं डायव्हर्सिफाय करणे, टायर इंडस्ट्रीमध्ये उतरणे, असं जे रिलेटेड कंपनीचे आहेत आणि नॉन रिलेटेड पण आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला उतरायला जे गरज लागते त्यालाच आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणतो. देन रिप्लेसमेंट ऑफ प्रोजेक्ट. समजा एखादं प्रोजेक्ट आहे तुमचं, त्याच्यामध्ये काय रिप्लेसमेंटची गरज आहे, तुम्ही आउटडेटेड झालाय तुमचं प्लांटमध्ये, एखादी मशिनरी आहे जे की तुम्ही 20 वर्षापासून वापरताय, त्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट कमी येते, तर आता नवीन रोबोटिक टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर ती टेक्नॉलॉजी अडॅप्ट करणे, त्या ओल्ड टेक्नॉलॉजीला रिप्लेस करणे आणि एक्झिस्टिंग फॅसिलिटी अपग्रेड करणे, यासाठी आपल्याला पण कॅपिटलची गरज लागते. नेक्स्ट आहे मॉडर्नायझेशन. समजा तुम्हाला टेक्नॉलॉजी आणायची आहे, नवीन-नवीन देशासोबत तुम्हाला टायअप करायचं आहे. एक अत्याधुनिक आणि मॉडर्न तुम्हाला बनवायचं आहे एखादं ऑर्गनायझेशन, तुमची इंडस्ट्री, तर तुम्हाला पण कॅपिटल लागतंय. जास्तीत जास्त फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, तुम्हाला एखादी कंपनी टाकायची आहे, तर तुम्ही काय करणार? जास्तीत जास्त भारी बनवायचा प्रयत्न करणार, की इंडस्ट्री तुमची कॉम्पिटिटिव्ह बनण्यासाठी, मार्केटमध्ये स्टँड करण्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला कॅपिटल आउटले, तुम्हाला कॅपिटल इनफ्लो कंपनीमध्ये टाकणे गरजेचंच असतं. नेक्स्ट आहे न्यू प्रोडक्ट. तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवताय, डिझाइन करताय, R&D करताय, तर तुम्हाला कॅपिटल लागतंच. ठीक आहे. देन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे तुमचा. आता समजा रिलायन्स ना आला, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही जिओचं जर बघितलं असेल, 2016ला जिओने एंट्री घेतली आणि मार्केटला डिस्टेबलाइज केलं, डिस्ट्रक्शन आणि एकदम काय म्हणतात त्याला, फॉर्ममध्ये उतरलं
आणि पूर्ण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून पूर्ण मार्केट हायजॅक केलं. तसेच तुम्हाला जर एखाद्या सेक्टरमध्ये उतरायचं आहे, टेलिकम्युनिकेशनमध्ये उतरायचं आहे, तुम्हाला पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचे आहे, ट्रान्सपोर्टेशन क्रिएट्स करायचे आहेत आणि इकॉनॉमीला सपोर्ट करायचा आहे, तर तुम्हाला कॅपिटलची गरज लागते. आता समजा अंडर मोदी गव्हर्नमेंट मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात. रोड, हायवे, समृद्धी महामार्ग, दिल्ली टू कलकत्ता, दिल्ली टू मुंबई, दिल्ली टू चेन्नई असे भरपूर मल्टी लेनचे आपले प्रोजेक्ट्स आणि ट्रान्सपोर्टेशन क्रिएट होतं. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कॅपिटल लागतं मित्रांनो. तर ह्यासाठी आपल्याला कॅपिटल बजेटिंगची खूप गरज असते. नेक्स्ट आहे मर्जर ॲक्विजिशन. तुम्ही आत्ताच जस्ट ऐकलं असाल की जिओ आपलं रिलायन्स आणि डिझनी ह्या दोघांनी मर्जर केले. कितीचं आहे रिलायन्सने? काहीतरी 11 बिलियन का 1 बिलियन इन्व्हेस्ट करायचं ठरवलं त्यामध्ये. तर ते पैशासाठी आपल्याला कॅपिटल लागतंच ना. त्यामुळे पण गरज आहे. जॉईंट व्हेंचर तुम्हाला एखाद्या कंपनीसोबत मिलीभगत करून पार्टनरशिप करायचं आहे, तर तुम्हाला पण त्याच्यासाठी कॅपिटल लागतं. अशा प्रकारे कॅपिटल बजेटिंगची यूज असतं आपल्याला. नेक्स्ट आहे त्याची प्रोसेस काय? कॅपिटल बजेट आपल्याला अलोकेट करायचे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये. तर कशाप्रकारे करणार? त्याच्यासाठी एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे मित्रांनो. ती प्रोसेस काय आहे ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला आयडेंटिफाय पोटेन्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे कुठं इन्व्हेस्ट करायचं आपल्याला. समजा तुमची ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. तुम्हाला समजलं बाबा टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे मला. तर ते टेक्नॉलॉजी आयडेंटिफाय करणे आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला रिसर्च करावं लागतं आणि रिसर्च करून आपण त्यावरती इव्हॅल्युएशन करतो, की बाबा हे इंडस्ट्री किती पट रिटर्न देणार आहे आपल्याला, किती प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल, की एवढं पर्सेंटेज आपल्याला त्यामधनं रिटर्न घ्यायचं आहे. तर हे त्याचं इव्हॅल्युएशन करणे. सर्व इव्हॅल्युएशन झालं, त्यानंतर तुम्ही डिसिजन घेता वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट, येस ऑर नॉट. मग ते डिसिजन झालं तुमचं, ठीक आहे तुम्ही डिसिजन घेतला इन्व्हेस्ट करायचं आहे. तर इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला कसे रिक्वायरमेंट त्याच्याचं कॅपिटल बजेटिंग कशा प्रमाणात त्याला आपल्याला अलोकेट केलं पाहिजे, किती प्रोपोर्शनमध्ये करायला पाहिजे, टाइम टू टाइम किती, ह्या वर्षी किती, पुढल्या वर्षी किती, त्याच्या पुढल्या वर्षी असं सो ऑन कसं कसं करायचं आहे त्याची पण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि सर्व जे प्लॅनिंग करतो आपण त्याला इम्प्लिमेंटेशन पण करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा इम्प्लिमेंटेशन करतो आपण विदाऊट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन तुमचं प्रोजेक्ट 100% परफॉर्म नाही करू शकत. ते 100% परफॉर्म करण्यासाठी आपल्याला 100% मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन करावं लागतं. त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत ते टाइम टू टाइम बेसिसवरती आपल्याला आयडेंटिफाय करून मॉडिफाय करण्याची गरज असते. आणि तेच परफॉर्मन्स मॅनेजमेंटमध्ये आपल्याला शिकायला भेटतं आणि आपण शिकलं पाहिजे. ह्या अशा प्रकारे कॅपिटल बजेटिंगची प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि टेक्निक. कॅपिटल एक्सपेंडिचर काय? म्हणजे refer to the fund used by company to acquire, upgrade or maintain a physical asset that are expected to provide benefits over a multiple accounting period. म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर त्या बिझनेसमध्ये तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न ओव्हर द पिरियड ऑफ टाइम भेटण्यासाठी जे फंड वापरतो आपण त्यालाच आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. तर कॅपिटल एक्सपेंडिचर आपण त्याला मोजण्यासाठी 2 टेक्निक आहेत. एक म्हणतो आपण DCF टेक्निक आणि दुसरी आहे नॉन DCF टेक्निक. DCF टेक्निकमध्ये काय असतं? नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यूला कसं कॅल्क्युलेट करतो? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो असोसिएटेड विथ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड डिस्काउंटिंग रेट. समजा आता तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तर तुम्हाला समजा ₹100 इन्व्हेस्ट करायचे आहे. तर ते ₹100ची प्रेझेंट व्हॅल्यू जे आहे, तर त्याला आपण डिस्काउंट देतो. समजा कंपनी डिस्काउंटिंग फॅक्टर यूज करते. समजा 10%. तर ह्या डिस्काउंटिंग फॅक्टरमध्ये त्याला आपल्याला इन्व्हेस्ट करून चालतं. म्हणजे जेणेकरून आपण आज ह्या ₹100चा डिस्काउंट लावला समजा 10%, तर त्याची व्हॅल्यू आली 90. तर फ्युचरमध्ये हे 90 आपले 100 झाले पाहिजेत. म्हणजेच ह्या डिस्काउंटिंग पिरियडला आपल्याला मॅच करायला पाहिजे आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट. त्यालाच म्हणतो आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन. तर काय इफ NPV इज पॉझिटिव्ह देन प्रोजेक्ट इज एक्सपेक्टेड टू जनरेट मोर रिटर्न अँड एक्सीड द कॉस्ट ऑफ कॅपिटल. म्हणजे जास्तीत जास्त रिटर्न बनवू शकतं जर आपलं NPV पॉझिटिव्ह असेल तर. देन IRR इंटरनल रेट ऑफ रिटर्न. ते कसं कॅल्क्युलेट करतो आपण? डिस्काउंट रेट ॲट विच प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो इक्वल्स टू द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो. म्हणजे फ्युचर जे इनफ्लो येणार आहे आपल्याकडं, ते प्रेझेंट आउटफ्लोच्या बरोबर राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो इंटरनल. आणि त्याला एक डिस्काउंटिंग फॅक्टरमध्ये आपण त्याला डिव्हाइड करतो. आणि त्या डिस्काउंटिंग फॅक्टरमधून आपण त्याला मेजर करू शकतो आणि कॅल्क्युलेट करू शकतो. त्यालाच म्हणतो IRR इंटरनल रेट ऑफ रिटर्न. देन आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. काय आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स? इट मेजर्स द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश इनफ्लो रिलेटिव्ह टू द इनिशियल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे फ्युचर जे इन्फ्लो येणार आहे आपल्याला, तर आपल्या प्रेझेंट इन्व्हेस्टमेंटच्या बरोबरीने किती पर्सेंटेजमध्ये आहे ते, आणि त्यालाच आपण म्हणतो प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. जर तुमचा प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर ते तुमचं फायनान्शियली अट्रॅक्टिव्ह असं प्रोजेक्ट समजलं जातं. ह्या अशा प्रकारे आपण 3 टेक्निक थ्रू मोजतो, ज्यालाच म्हणतात DCF टेक्निक. म्हणजे DCFमध्ये मोस्टली डिस्काउंटिंग कॅश फ्लो असतं. म्हणजे आपण एखाद्या आपल्या इनफ्लोला आउटफ्लोला एक डिस्काउंट देतो आणि त्या डिस्काउंटिंगमध्येच मेजर करतो. ह्यालाच म्हणतात आपण डिस्काउंटिंग कॅश फ्लो टेक्निक्स. देन आहे नॉन डिस्काउंटिंग. त्याच्यामध्ये काय पेबॅक पिरियड. पेबॅक पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू
फॉर अ कॅपिटल एक्सपेंडिचर टू रिकवर इट्स इनिशियल इन्व्हेस्टमेंट. समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये ₹100 इन्व्हेस्टमेंट करताय, तर ते ₹100 तुम्हाला रिटर्न किती दिवसात भेटणार आहेत? त्या रिटर्न भेटणाऱ्या टाइमलाच आपल्याला पेबॅक पिरियड असं म्हणतो आपण. नेक्स्ट आहे अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. हे कसं कॅल्क्युलेट करतो? अवरेज अॅन्युअल अकाउंटिंग प्रॉफिट जनरेटेड बाय कॅपिटल एक्सपेंडिचर प्रोजेक्ट रिलेटेड टू इट्स इनिशियल इन्व्हेस्टमेंट. इट डज नॉट कन्सिडर द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. ह्या अशा प्रकारे आपण अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न पण काढू शकतो. नेक्स्ट आहे आपलं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर प्रोजेक्ट्स. तर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन का गरजेचं आहे प्रोजेक्टसाठी? तुमचं प्रोजेक्ट आहे समजा, एखादं तुम्ही IT कंपनीमध्ये काम करताय. तर त्या IT कंपनीमध्ये तुम्हाला एखादं क्लायंटनं प्रोजेक्ट दिलं, की बाबा पर्टिक्युलर माझी वेबसाईट हँडल करायचं आहे. तर वेबसाईटमध्ये काय त्रुटीज आहेत, एरर्स आहेत आणि त्याच्यामध्ये काय बग्स आहेत, ते आयडेंटिफाय करून तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे. तर ते साठी तुम्हाला एक टाईमलाईन लागतं. ते टाईम मॅनेजमेंट करणे, ओव्हरऑल त्याची कॉस्ट कमी करणे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस देणे, ह्यासाठी आपल्याला इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स गरजेचं असतात. तर ते कसं मोजतो आपण? प्रोजेक्ट काय असतं नेमकं? प्रोजेक्ट इज अ टेम्पररी एक्सरसाइज अंडरटेकन टू क्रिएट युनिक प्रोडक्ट सर्व्हिस रिझल्ट अंडरटेकन बाय ऑर्गनायझेशन टू अचीव्ह स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह डिलिव्हरेबल विदिन डिफाईन्ड टाइम फ्रेम. म्हणजे तुम्हाला एखादा प्रोजेक्ट एखाद्या पर्टिक्युलर टाईममध्ये डिलिव्हर करायचं कस्टमरला आणि त्यामध्ये आपल्याला टाईम, कॉस्ट आणि क्वालिटी पण कन्सिडर करायची आहे. आणि हेच टाईम, क्वालिटी आणि तुमचं काय म्हणतात कॉस्ट, हे 3 मॅटरच आपले कन्स्टेंट असतात. म्हणजे आपण व्यवस्थित त्याची टाईम मॅनेजमेंट नाही करू शकत. आपला डिले होतो प्रोजेक्ट, शेड्यूलपेक्षा जास्त लांब जातं. कॉस्ट तुमची बजेटेड पेक्षा जास्त होते व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही अलोकेट केलं ₹100 त्याची कॉस्ट निघते ₹110, ₹120. हे सर्व मॅनेज करणे हे एक चॅलेंजिंग टास्क आहे. त्याला पण आपण कन्स्टेंट असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे आता इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल ऑफ प्रोजेक्ट. तर हे क्वेश्चन येते की एखादा प्रोजेक्ट तुम्हाला दिलं जातं, समजा त्याचं इव्हॅल्युएशन आणि कंट्रोल कसं करणार? तर 3 पॅरामीटरवर करायचं मित्रांनो, टाईम, क्वालिटी आणि कॉस्ट. ह्यामध्ये आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, टाईम किती लागतोय आपल्याला आणि जास्त लागतोय तर कंट्रोल कसं करायचं, कमी लागतोय तर व्यवस्थित कसं करायचं, बॅलन्स करणे. हे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बघणार आहोत. क्वालिटीमध्ये पण सेम आणि आपल्या कॉस्टमध्ये पण सेम बघणार आहोत आपण. तर सर्वात पहिलं आपण बघूया टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटमध्ये काय असतं? मॉनिटर द प्रोजेक्ट प्रोग्रेस अगेन्स्ट प्लॅन शेड्यूल. म्हणजे आता आपलं प्रोजेक्ट आहे, त्याचे डेडलाईन आहे समजा, तुम्ही स्टार्ट करताय 1 मार्चला आणि तुमची डेडलाईन आहे 31 मार्च. तर शेड्यूल आहे 31 मार्चपर्यंत. तर तुम्ही त्याच्यानुसार प्लॅनिंग केलं पाहिजे आणि क्रिटिकल पाथ मेथड जसं की डिसिजन सायन्समध्ये आपण शिकलो होतो प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये, की पर्टिक्युलर प्रोजेक्टला किती टाईम लागणार आहे, आपण क्रिटिकल पाथ मेथड थ्रू त्याला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि माइलस्टोन ट्रॅकिंग आणि शेड्यूल परफॉर्मन्स इंडायसिस म्हणून एक टेक्निक असतात. त्याच्या थ्रू आपण एखादा प्रोजेक्टला मॉनिटर करू शकतो आणि त्याचा टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करू शकतो. तर यामध्ये अजून अजून काय करू शकतो इव्हॅल्युएशनमध्ये? टाईम कंप्लीशन स्टेटस काय आहे त्याचं आणि आयडेंटिफाय एनी डिले. एखादा डिले आहे हे इव्हॅल्युएशनमध्ये आपण कन्सिडर करू शकतो आणि त्याचं स्टेटस मॉनिटर करायचं असतं आपल्याला. जर समजा इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला डिले जाणवतोय, तर त्याला डिले कसं क्रश करू शकतो किंवा कसं कट करू शकतो? तर त्यासाठी क्रशिंग टेक्निक म्हणून असते आणि फास्ट ट्रॅकिंग सोल्युशन एक असतं. जेणेकरून तुम्ही फास्ट ट्रॅक करता तुमचं पर्टिक्युलर प्रोजेक्ट डिले होत असेल तर, आणि जास्तीत जास्त लवकर त्याच्यावरती काम करून जास्त मॅन पॉवर हायर करून ते प्रोजेक्ट विदिन टाईम कंप्लीट करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. नेक्स्ट आहे अलोकेट ॲडिशनल रिसोर्सेस. जसं की आपण जास्त मॅन पॉवर, जास्त कॉस्ट लावून त्याला कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट आहे रिव्ह्यू अँड ॲडजस्ट प्रोजेक्ट. म्हणजे समजा टाईम टू टाईम त्याला रिव्ह्यू करायचं, कुठं त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये काय टाईम डिलेज आहेत, ॲडजस्टमेंट ते करणे आणि रिव्ह्यूइंग करणे, ओव्हरऑल मॉनिटरिंग करणे हे गरजेचं असते. हे असं टाईम मॅनेजमेंटमध्ये आपण इव्हॅल्युएशन करू शकतो, त्याला असं कंट्रोल करू शकतो. कॉस्टला पण सेम. कॉस्टला कसं करू शकतो? तर ट्रॅक द ॲक्चुअल प्रोजेक्ट कॉस्ट अगेन्स्ट द बजेटेड कॉस्ट युजिंग कॉस्ट परफॉर्मन्स इंडायसेस, CPI आणि व्हेरियन्स अनालिसिस. हे 2 टेक्निक्स आहेत ज्याच्या थ्रू आपण कॉस्ट मॅनेजमेंट करू शकतो आणि कॉस्ट मेजर करू शकतो. अलोकेटेड किती आहे आणि एक्सपेक्टेड किती येणार आहे आपल्याला ते मेजर करू शकतो. आणि समजा तुमचं ओव्हररन होत आहे कॉस्ट, म्हणजे एक अलोकेटेडपेक्षा जास्त जात आहे बजेट तुमचं, तर ते ओव्हररन का होतंय त्याची कारणं मेजर करणे आणि टाईम टू टाईम त्याला ॲडजस्ट करणे आणि आपल्या प्रोजेक्टच्या एस्टिमेटेड व्हॅल्यूनुसार त्याला मॅच करणे हे गरजेचं असतं. आणि कंट्रोल काय? इम्प्लिमेंट कॉस्ट सेव्हिंग टेक्निक्स. म्हणजे जास्त आले ना कुठं कॉस्ट कटिंग करा, जेणेकरून आपली क्वालिटी पण हॅम्पर नाही होणार आणि टाईम पण आपला हॅम्पर नाही होणार, कमी नाही होणार. हे कंट्रोलिंग मेजर आपण यूज करू शकतो. मॉनिटर अँड कंट्रोल एक्सपेन्सेस थ्रू रेग्युलर कॉस्ट ट्रॅकिंग अँड रिव्ह्यू चेंजेस अँड असेस देअर फायनान्शियल इम्पॅक्ट. म्हणजे टाईम टू टाईम बेसिसवरती रिव्ह्यू करायचं एखादा पर्टिक्युलर डिसिजन आपला कसं इम्पॅक्ट करणार आहे टाईमवरती, क्वालिटीवरती आणि प्रोजेक्टच्या ओव्हरऑल सस्टेनेबिलिटीवरती. ते आपण ह्याच्यामध्ये कंट्रोलिंगमध्ये मोजू शकतो. नेक्स्ट आहे आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे क्वालिटी मॅनेजमेंट. क्वालिटी, कॉस्ट आणि टाईम हे 3 पॅरामीटर्सशिवाय आपण प्रोजेक्ट कुठलाही व्यवस्थित नाही बनवू शकत. तर क्वालिटीमध्ये काय? असेस द क्वालिटी ऑफ प्रोजेक्ट डिलिव्हरेबल अँड प्रोसेस
प्रोसेसेस अगेन्स्ट द प्री डिफाईन्ड क्वालिटी स्टँडर्ड्स अँड रिक्वायरमेंट. आपले प्री डिफाईन्ड स्टँडर्ड्स असतात, काय क्वालिटी मेजर्स असतात, त्याच्यानुसार आपलं प्रोजेक्ट मॉनिटर केलं पाहिजे, जेणेकरून आपलं प्रोजेक्ट त्या स्टँडर्डमध्ये बसतंय का, त्यामध्ये कुठं चेंजेस होत आहेत का, ते पण मॉनिटर करणं गरजेचं असतं. तेच इव्हॅल्युएशनमध्ये येत असतं. देन यूज क्वालिटी मेट्रिक्स इंडिकेटर्स टू मेजर द इफेक्टिव्हनेस ऑफ द क्वालिटी मॅनेजमेंट. तेच वेरियस इंडिकेटर्स आपण यूज करून त्याला इव्हॅल्युएट करू शकतो. जर समजा काय आपल्याला अडचणी वाटल्या, तर क्वालिटी मेजर म्हणून अश्युरन्स टेक्निक्स असतात, ते यूज करून जास्तीत जास्त आपले डिफेक्ट्स प्रिव्हेंट करणे आणि प्रोजेक्ट टाइमली डिलिव्हर करणे हे गरजेचं असतं आपल्याला. देन ॲड्रेस द नॉन कन्फर्मिटीज अँड क्वालिटी इश्यूज. समजा क्वालिटी इश्यूज आहे त्यामध्ये कुठे, तर ते क्वालिटी इश्यूज रिड्यूस करून त्याला कंट्रोल करणे आपलं गरजेचं असतं. आणि कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत जाणे आणि आपलं प्रोसेस थ्रू फीडबॅक घेऊन एखादं लर्न लेसन्स घेऊन त्याला कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत जाणे हे आपलं गरजेचं असतं मित्रांनो. ह्या अशा प्रकारे आपण मोजू शकतो ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स. देन आहे आपलं प्रोजेक्ट कंट्रोल प्रोसेस. एखाद्या प्रोजेक्टला आपल्याला कंट्रोल कसं करायचं आहे, तर आपण काय करू शकतो, इस्टॅब्लिश बेसलाईनमध्ये काय करू शकतो, KPIs की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आपण ठरवू शकतो की ह्याच्यानुसार आपल्याला चालायचं आहे. देन बेसलाईन फॉर शेड्यूल, कॉस्ट, क्वालिटी, स्कोप ह्याच्या आपण एक स्टँडर्ड बेसिक बनवू शकतो, रिक्वायरमेंट बनवू शकतो, त्याच्यानुसार आपण चालू शकतो. देन मॉनिटरिंग ऑफ परफॉर्मन्स, रेग्युलरली कलेक्ट डेटा ऑफ द प्रोजेक्ट अगेन्स्ट इस्टॅब्लिश बेसलाईन आणि त्याच्यानुसार मॉनिटर केलं पाहिजे, कुठं त्रुटी असतील, डिफेक्ट्स असतील, त्याला मॅनेज करून रिव्ह्यू करत जाणे हे गरजेचं असतं आपल्याला. देन इव्हॅल्युएट डिव्हिएशन. समजा डिव्हिएशन म्हणजे डिफाईन पाथनुसार तुमचं प्रोजेक्ट डिव्हिएट होतं दुसऱ्या पाथला, तर ते डिव्हिएशन मेजर करणे तिथल्या तिथं कंट्रोल करण्याची गरज असते त्याला, आणि तेच मॉनिटरिंग थ्रू होत असतं. त्याला कसं करतो, इम्प्लिमेंट करेक्टिव्ह ॲक्शन्स टू ॲड्रेस आयडेंटिफाईड डिव्हिएशन्स. देन आहे रिव्ह्यू चेंज रिक्वेस्ट. इव्हॅल्युएट चेंज रिक्वेस्ट फॉर इम्पॅक्ट ऑफ प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्ह अँड कन्स्ट्रेंट्स. मेक इन्फॉर्म डिसिजन अबाउट देअर अप्रुव्हल. त्यामध्ये कुठले चेंजेस असतील तर ते करणे आणि रिव्ह्यू करून त्याला अप्रूव्ह पण करणे गरजेचं असतं. कम्युनिकेट प्रोग्रेस. रेग्युलरली तुमचं प्रोग्रेस आणि प्रोजेक्टचं एक काय म्हणतात क्लिअरली कम्युनिकेशन पाहिजे क्लायंटसोबत आपल्या, आणि त्याचं इश्यूज आणि डिसिजन्स त्याचे काय असतील तर ते स्टेक होल्डर्सला पण कळवणे हे गरजेचं असतं मित्रांनो. नेक्स्ट आहे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. जसं बघितलं आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये टॉप ऑर्गनायझेशन असते, समजा मोबाईल कंपनी आहे, तर मोबाईल कंपनीमध्ये ॲपलला आपण स्टँडर्ड समजतो. त्या ॲपलमध्ये बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत त्याला बेंचमार्क बनवून आपण त्याचे लर्न लेसन्स घेऊ शकतो आणि स्टँडर्डाइज आपली प्रोसेस करू शकतो, SOPs बनवू शकतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. त्यानुसार आपण आपल्या कंपनीला एक परफॉर्मन्स ओरिएंटेड कंपनी बनवून आपण काम करू शकतो. ह्या अशा प्रकारे आपलं युनिट नंबर 3 इथं संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच मोटिवेट करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल मित्रांनो. काही क्वेरी असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. माझं चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तिथं जाऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही फीडबॅक असेल तर तुम्ही फीडबॅक देऊ शकता, जेणेकरून आपण रेग्युलरली त्यात इम्प्रूव्हमेंट आणून आपलं चॅनल जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करून स्टुडंट ओरिएंटेड बनवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे कायमच, आणि आपण स्टुडंटला कन्सिडर करूनच हे चॅनल बनवलं आहे. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे मित्रांनो. आजच्या आज सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट युनिटमध्ये, युनिट नंबर 4 मध्ये. तर धन्यवाद मित्रांनो.